सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन बहुजनांना शिक्षण देणाऱ्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सदिच्छा भेट व सत्कार कार्यक्रम प्रसंगी माननीय डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे, उपप्राचार्य व सेवक संचालक मविप्र समाज नाशिक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस काळे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विलासरावजी धुर्जड, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री वैभवजी पाळदे, त्याचप्रमाणे पत्रकार प्रशांत धिवंदे, उपस्थित सर्वच मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. उच्च शिक्षण राष्ट्राचा कणा आहे. शिक्षणानं राष्ट्राला दिशा मिळते. राष्ट्राच्या भावी पिढ्यांची जडणघडण शिक्षणानं होते. असे उच्च शिक्षण देशाची ओळख जगासमोर करून देते. या दृष्टीने विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नाशिक, नगर, पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांना शिक्षण देणारे महत्त्वाचे विद्यापीठ असून जगभरात नामांकित असे हे विद्यापीठ आहे. देशाच्या पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये या विद्यापीठाचे नाव घेतले जाते. अशा नामांकित विद्यापीठाचे नेतृत्व करणारे माननीय डॉक्टर सुरेश गोसावी सर आज आपल्यामध्ये उपस्थित झाले. मी महाविद्यालयाच्या वतीनं मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस काळे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या या अतिशय कमी वेळेमध्ये आणि धावपळीत आम्हाला थोडी धाकधूक होती की कुलगुरू साहेब येतील किंवा नाही, परंतु मला रात्री त्यांनी शब्द दिला होता, सर किती वेळ झाला तरी मी तुमच्या महाविद्यालयाला भेट देईल. असो, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेशजी गोसावी सर, आपल्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासरावजी धुर्जड, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभवजी पाळजे, त्यांच्या समेत आले जे मोजाळजी, त्याचबरोबर या आमच्या संस्थेचे सेवक संचालक उपप्राचार्य संजयजी शिंदे, प्राध्यापक डी जाधव, उपप्राचार्य महाविद्यालय, त्याचबरोबर विशेष करून ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस गडाख सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खरं म्हणजे खूप काही असा वेगळा प्रोग्राम नाही, परंतु गेल्या 2-3 महिन्यापासनं किंवा गेल्या 1.5 वर्षापासनं जवळपास संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी काही टीम तयार झालेली आहे त्यामध्ये पुणे विद्यापीठाने अतिशय मोलाचा असा सहभाग नोंदवलेला आहे. आणि अनेक विद्यार्थी असो, प्राचार्य असो, संचालक असो, संस्थाचालक असो, या सर्वांच्या मीटिंग घेऊन हे धोरण कसं राबवायचं या दृष्टिकोनातून सर्व धावपळ करत आहे. खरं म्हणजे कुलगुरू सरांचं या जिल्ह्यामध्ये जवळपास 3रा-4था राऊंड आहे की जेणेकरून संस्थाचालक असो, प्राचार्य असो, कोणते असो, ग्रामीण असो, शहरी असो, यांच्यासाठी यायचं आणि त्यांच्यासमोर सर्व आव्हानं उभे करायची आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरण समजून सांगून त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण भारत देश आपल्या विद्यापीठाकडे डोळे लावून बसलेला आहे की बाबा हे काय करताय. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण एक लीडरशिपची भूमिका आहे आणि त्या लीडरशिपच्या भूमिकेमध्ये आज कुलगुरूंनी या आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय धावता का होईना दौरा दिला, आम्हाला भेट दिली, अतिशय आनंद झालेला आहे. खरं म्हणजे सर, हे महाविद्यालय 1984 साली जरी सुरू झालं, जवळपास 40 वर्षाचा प्रवास आहे. अतिशय कमी जागेमध्ये आणि रेंटलच्या जवळपास गाळ्यांमध्ये हे महाविद्यालय भरत होतं. आणि या परिसरातला खरं बघितलं तर इगतपुरीचा पूर्व भाग तो आदिवासी भाग आहे, सिन्नरचा दुष्काळी भाग हा पश्चिम भाग
आणि नाशिक ग्रामीण तालुका विशेष करून सर्व शेतकऱ्यांची मुलं या ठिकाणी शिकलेली. आत्ता जे विद्यार्थी येतात त्यांचे सर्व पालक किंवा अजून 10 वर्षापूर्वीचे जरी पालक बघितले तर सर्व पालक या ठिकाणी या महाविद्यालयात शिकलेले. असा सर्व वर्ग या ठिकाणी आज कुलगुरू साहेब आपल्याशी थोडं हितगुज करण्यासाठी मी या महाविद्यालयाच्या वतीने त्याचबरोबर आपल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. आणि स्वागताबरोबर सर, हे महाविद्यालय 2017मध्ये या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार आणि पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये जेव्हा होतं त्यावेळेस या महाविद्यालयाने LMS स्टुडिओ उभारला आणि त्यामध्ये जवळपास सर्व प्राध्यापकांनी 600 व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड केली आणि ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवली. आणि मागच्याच वर्षी या महाविद्यालयाला म्हणून त्याप्रत्यर्थ सावित्रीबाई फुले विद्यापीठाने बेस्ट कंटेंट कॉलेज पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर 2023चा शहराचा बेस्ट कॉलेज अवॉर्ड या महाविद्यालयाला मिळाले. आम्ही अशी प्रगती करत असतो. 2022मध्ये आम्हाला A ग्रेड या महाविद्यालयाला मिळाले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे, अजून काही राहिलं असेल आमच्या प्राध्यापकाच्या काही 2 गोष्टी असेल तर आपण समजून घेऊ. आज या ठिकाणी संचालक मंडळाचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आलेले, आपण थोडंसं हितगुज करूया. मी पुन्हा एकदा अधिक वेळ न घेता या महाविद्यालयाच्या वतीनं सर्व स्टाफच्या वतीनं तुमचं हार्दिक असं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्या आगमनाने हर्ष झाला. डॉक्टर गोसावी साहेब आमच्या मंदिरात. करतो प्रेमभावे स्वागत आपल्या या विद्यामंदिरात. पाहुणे आपल्या दृष्टीनं देवाच्याच ठिकाणी असतात. अशा महान विभूतींचं स्वागत आणि सत्कार करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य विलासरावजी धुर्जड यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर गोसावी सरांचं महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. आपण आमच्या या छोट्याशा सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल महाविद्यालय आपले ऋणी आहे. आपल्याशी हितगुज करण्यासाठी मी निमंत्रित करतो आमच्या संस्थेचे सेवक संचालक आदरणीय डॉक्टर संजयजी शिंदे सर यांना. श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प या आपल्या महाविद्यालयामध्ये आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुरेश गोसावी साहेब यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपल्याशी ते हितगुज करणार आहेत. सर्वप्रथम मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने आणि आपल्या महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय प्राचार्य डॉक्टर SS काळे सर यांनी प्रास्ताविकामध्ये या महाविद्यालयाची माहिती या ठिकाणी सरांना दिलेलीच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या LMCचे चेअरमन आणि इथले प्रतिथयश उद्योजक एक्सपोर्टर सन्माननीय विलासराव धुर्जड साहेब, अल्युमिनायचे व्हाईस प्रेसिडेंट वैभवजी पाळदे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशांत दिवंदे, ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गडाख, उपप्राचार्य डॉक्टर DT जाधव आणि उपस्थित सर्व मान्यवर. मला असं वाटतं की सरांना आपल्या आधीच ह्या भागाचा चांगला अभ्यास आहे. तुम्ही जेव्हा कुलगुरू झालात त्यावेळेला वर्तमानपत्रातून आपल्याबद्दल जे वाचलं, आपल्या पारिवारिक माहिती, आपल्या वडिलांचं काय स्वप्न होतं, त्यांनी कशा पद्धतीने आपली जडणघडण केली, तेव्हापासून आपल्याबद्दल आमच्या मनामध्ये अत्यंत नितांत असा आदर आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. एक चांगला अकॅडमिक माणूस, तळागाळातून गेलेला माणूस, पुणे विद्यापीठाचा जेव्हा कुलगुरू होतो, निश्चितपणे अशी व्यक्ती विद्यापीठातील प्रत्येक घटकाला, मग तो विद्यार्थी असो, प्राध्यापक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी असो, आणि एकूणच जे आपले स्टेक होल्डर्स आहेत, ज्या समाजासाठी आपण काम करतो, यांना निश्चितपणे न्याय अशा माणसाकडून मिळत असतो आणि ते आपण सार्थ करून दाखवलेलं आहे.
आपल्या कार्यकालामध्ये ज्या नवीन गोष्टी होत आहेत, पुणे विद्यापीठाचं रँकिंग झालं. मागास सरांनी सांगितलं की पहिल्या 10मध्ये आपलं विद्यापीठ आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याच्यामध्ये काल परवाच आमच्या प्राध्यापकांनी इथे स्कूल कनेक्टचं एक कार्यक्रम घेतला, तेव्हाही आपलं मनोगत आम्ही व्हिडिओद्वारे या ठिकाणी ऐकलेलं आहे. या संस्थेचं थोडं आगळेपण आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक रयत शिक्षण संस्थेचं पहिल्यांदा नाव घेतात. थोडा राजश्रय रयत शिक्षण संस्थेला आहे. निश्चितपणे कर्मवीर अण्णांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे, कारण कामो आणि शिका या भावनेतून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. 8 जिल्ह्यामध्ये रयतचा विस्तार आहे. पण त्याच ताकदीने आमचेही जे कर्मवीर होते, रावसाहेब थोरात असतील, कर्मवीर काकासाहेब वाघ असतील, गणपतदादा मोरे असतील, किंवा त्यानंतर अगदी डॉक्टर वसंतराव पवारांपर्यंत, बाबुराव ठाकरे अंडेसाहेब आणि वसंतराव पवारांपर्यंत या सगळ्यांनीच या संस्थेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि मुळातच सत्यशोधक समाजाच्या विचारावरती या संस्थेची स्थापना 1914 साली झालेली आहे. 4 विद्यार्थ्यांवर पहिलं बोर्डिंग झालं आणि आदरणीय शाहू महाराज त्या बोर्डिंगच्या भूमिपूजनाला आले होते. त्यामुळं कोल्हापूरचे महाराज शाहू महाराज असतील, बडोद्याचे सयाजीराव महाराज असतील, धारचे उदाजी पवार असतील, या सगळ्यांचाच त्या काळामध्ये एक सहकार्य आणि आर्थिक योगदान, शिवाय त्यांची एक वेगळी ममता शिक्षणाविषयीची ही एकूणच लाभल्यामुळे एक वेगळ्या संस्कृतीची ही संस्था आहे. आणि मग या संस्थेच्या विस्तारामध्ये एकाच जिल्ह्यामध्ये 2.25 लाख विद्यार्थी, 10,000च्या वरती सेवक आणि 480 ज्ञानशाखा, म्हणजे KG पासून तर अगदी अशी विद्यापीठात तर मेडिकल कॉलेज नाही, आपण आमच्याकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, ITI सगळं जे काही इथं म्हणजे विद्यार्थ्याची जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करण्याचा मानस संस्थाचालकांनी 110 वर्षापूर्वी घेतला. आणि 110 वर्षानंतर लावलेल्या ह्या छोट्याशा वेलीला त्याचं रूपांतर आज वटवृक्षात झालेलं आहे. नाव जरी मराठा विद्याप्रसारक समाज असेल तरी मराठा हा शब्द हा व्यापक अर्थाने आहे. आणि नेतृत्व जरी मराठ्यांच्या हातात असेल तरी संपूर्ण 18 पगड जातीच्या बहुजन समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चालणारी ही संस्था आहे. आमच्या संस्थाचालकांचं एक आगळेपण आहे सर, त्यांनी स्वतःची संस्था कधी स्थापन केली नाही. आमचे संस्थाचालक आमदार झाले, खासदार झाले. स्वातंत्र्यापूर्वी रावसाहेब थोरात 2दा आमदार झाले, अण्णासाहेब मुरकुटे आमदार झाले, वसंतराव पवार खासदार झाले, हंडेसाहेब विरोधी पक्षनेते झाले, बाबुराव ठाकरेसुद्धा एक राज्यामध्ये विधितज्ञ मोठ्या उंचीचे होते. परंतु कोणीही स्वतःची संस्था काढली नाही. आपलं जे काही राजकीय जे काही नैपुण्य आहे किंवा जे काही आपले राजकीय ॲसेट आहेत हे संपूर्ण याची निपुणता संस्थेला दिली आणि संस्था मोठी केली. अनेक विचाराचे वेगवेगळ्या पक्षांचे लोकांनी या संस्थेत काम केलं, परंतु संस्थेमध्ये राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून ही संस्था मोठी केली. आणि अंतिम उद्देश बहुजन हुताय बहुजन सुखाय हे जे ब्रीदवाक्य आहे, 18 पगड जातीच्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवणं, या सगळ्या माध्यमातून ही संस्था काम करते आहेत. अनेक आजी माजी प्राचार्य ज्यांचं अगदी नाव, अनेक प्राचार्यांचं नाव घेता येईल, या सगळ्यांचंच योगदान आहे. त्याचबरोबर आमचे 10,000 सभासद आणि माजी विद्यार्थी आमचे सगळे, त्याचबरोबर आता व्यवस्थापन समितीवर काम करणारे, या सगळ्यांच्याच टीमवर्कमधून हे सगळं करणं शक्य आहे. नाही तर एखाद्या कस्मोपॉलिटन एरियामध्ये, नवीन एरियामध्ये जिथं वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक राहतात, तिथे एखाद्या महाविद्यालयाला एका उंचीवर प्राचार्यांना जर न्यायचं असेल तर या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ते अशक्य आहे. आणि म्हणून आमचा माजी विद्यार्थी संघ असेल, आमची LMC असेल, या सगळ्यांचंच सहकार्याशिवाय पालकांचंही सहकार्य या ठिकाणी मिळतं. आमच्या प्राचार्यांनी एक चांगली योजना या ठिकाणी राबवलेली आहे. 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, आणि त्या पूर्ण 15 विद्यार्थ्यांचं पॅरेंट केअर तो शिक्षक करत असतो. त्याची काय स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, त्याची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी तो शिक्षक होत असतो. पर्यायाने सर्व विद्यार्थ्यांची इतंभूत माहिती महाविद्यालयामध्ये या ठिकाणी असते. सर, पटसंख्येचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात तयार झालेला आहे. सेल्फ फायनान्स धोरणाने हायस्कूलचा तर गळा घोटलेला आहे आणि ज्युनियरचाही तो आता घोटायच्या तयारीत आहे. याचा परिणाम निश्चितपणे सिनियर महाविद्यालयामध्ये होणार आहे, हे मी आपल्यासारख्याने आपल्याला सांगायला नको. दुसरी महत्त्वाची आर्ट्स फॅकल्टीला सर विद्यार्थी मिळत नाही. आमचे प्राध्यापक, मग ती सिनियरचे असतील ज्युनियरचे असतील, 5-25 गावांमध्ये आपल्या गाड्या घेऊन जातात, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगतात, फी स्वतःच भरतात, युनिफॉर्म पण स्वतःच देतात, सगळ्या ॲडमिशनची फी पण देतात. आणि अशा पद्धतीने कॉलेजकडे विद्यार्थी आणण्याचा प्रयत्न हा अतिशय बिकट अवस्थेमध्ये करण्याचं काम सुरू आहे. आमच्या सगळ्या LMCचं आणि माजी विद्यार्थ्यांचंच त्यांना सहकार्य आहे. आणि पटसंख्येचा प्रश्न आहे. सेल्फ फायनान्स मागा मी आपल्याला म्हटलं की ते जरी आता स्कूल लेवलला असेल तर उद्या सरकारचं शिक्षणावरची आर्थिक तरतूद कमी करण्याचं काम
करता येणे, अशा परिस्थितीमध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी कशी सक्सेस होणार, हे आमच्या मनामधले काही प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तर काही आम्हाला अपेक्षित आहे असंही नाही, परंतु मनामध्ये जो काही गोंधळ आहे, तुम्ही आमचे प्रमुख आहात, कुटुंब प्रमुख, आणि म्हणून आपल्याजवळ काही मन मोकळं केलं पाहिजे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बद्दल अनेक मतप्रवाह जरी असले तरी आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे ते प्रभावीपणे राबवणं हे आमचं काम आहे. परंतु शिक्षणामध्ये जर तरतूद वाढली नाही, आज आपल्या विद्यापीठामध्ये आपण बघतो आहोत की 50%पेक्षा जास्त 70% लोक ग्रँड CHB, काही आमच्या CHB संस्थांच्या, आमची संस्था अशी की स्वतः CHBचं एक चांगला फॉर्म्युला आमचा आहे, आणि तुमचं जेव्हा मिळतं तेव्हा आमचा थोडा लोड कमी होतो, आणि म्हणून ग्रँड CHBवरती एकाच घरामध्ये सारखंच काम करणारा एक माणूस 1.5-2 लाखापर्यंत आणि एक माणूस 30-40 हजारापर्यंत, तेही 8-9 महिनेच. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हा जी काही आर्थिक विषमता पगाराच्या बरोबर आहे, त्यावेळेला अशा माणसाकडून आपण कशा पद्धतीने कामाची सारखी अपेक्षा आपण करू शकू, हाही प्रश्न आहे. नॉन टीचिंगचेही बरेच प्रश्न आहेत. मी आपल्याला ज्युनियर आणि हायस्कूलबद्दल जास्त सांगणार नाही, खरं म्हणजे तुम्ही आमच्या सगळ्यांचेच प्रतिनिधी आहात. पण अशाही परिस्थितीमध्ये शेवटी सरकारलासुद्धा ते व्यवस्थितपणे इनपुट देणारे माणसं जेव्हा समाजात आपल्यासारख्या पदावरती असतात, तेव्हा निश्चितपणे भावी काळामध्ये हा न्याय मिळेल. उद्याची एज्युकेशन पॉलिसी आणि बहुजन समाजाचं शिक्षण हे अधिक स्ट्रॉंग करायचं असेल तर मला असं वाटतं की निर्भीडपणे आपल्यासारख्या सगळ्यांनीच सरकारला जर या पद्धतीने जर काही आपण इनपुट दिलं, तर मला असं वाटतं की हे सगळं जे काही पूर्वजांनी लावलेलं जे रोपटं आहे, त्यांनी ठेवलेले जे उद्देश आहे ते मला असं वाटतं साकार होतील. अन्यथा बहुजन समाजाची पिढी उद्या हे जे काही खाजगीकरण सुरू झालेलं आहे, शाळा कॉलेज सरकार कंपन्यांना दत्तक देणं, खाजगीकरण आणणं, पुन्हा खाजगी विद्यापीठं, याची फी उद्याच्या विद्यार्थ्यांना परवडणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. साहेब, आमचा नाशिक जिल्हा जरी बागायती एरिया असला तरी फार मोठ्या प्रमाणे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, आणि म्हणून ह्या सगळ्या कर्जबाजारी असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये किंवा इतर जो काही मागासवर्गीय भाग आहे, हे महाविद्यालय ज्या एरियात आहे, सरांनी आपल्याला सांगितलं, ह्या स्लम एरियाचे जास्तीत जास्त विद्यार्थी इथे आहेत, शेतकऱ्यांची मुलं इथे आहेत. 5-25 गावांमधलं जे काही आहे, हा सगळा आर्थिक स्तर त्यांचा निम्न आहे, आणि म्हणून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना उद्याच्या उच्च शिक्षणाकडे कसा तो विद्यार्थी जाईल, हाही महत्त्वाचा प्रश्न या कंत्राटीकरणामध्ये आहे. सर, खूप प्रश्न आहेत. आमचे शिक्षक अकॅडमिक त्यांचा एक्सलन्स खूप चांगला आहे. पेटंटचे तर आता एकाचे विचारले तर 5-25च्या पुढे चाललेले पेटंट आहेत. अनेक चांगल्या गोष्टी आहेत. काल परवा बचत गटाचा एक चांगला मेळावा कृषी दिनाच्या माध्यमातून आमच्या माजी विद्यार्थी संघाच्या सहकार्याने या ठिकाणी घेतला, आणि त्या बचत गटाच्या महिलांचं काम आणि आमचं त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध हे सुद्धा फार वाखाणण्यासारखे आहेत. या ठिकाणी अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. पुणे विद्यापीठाचा एक कॅम्पस तुम्ही नाशिकला देऊ केलेला आहे. आम्ही स्वप्न बघतो आहोत की लवकरात लवकर पुणे विद्यापीठाचा एक चांगला कॅम्पस आमच्या शिवण्याच्या एरियामध्ये जर झाला तर पुण्याला यायला तर वेगळी उत्सुकता आहेच. पुण्याला म्हणजे काय, ते ज्ञान मंदिरच आहे, तिथे नेहमीच आम्हाला असं वाटतं की पुण्याला आपण जात राहावं. परंतु शेवटी विद्यार्थी आणि यांच्या सोयीसाठी थोडंसं जे आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ मॅनेजमेंट किंवा विद्यार्थ्यांच्यासाठी हे जो काही तो कॅम्पस जर त्या ठिकाणी सुरू झाला की एक चांगला शैक्षणिक हब या निमित्ताने तयार होईल, आणि उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना एक ह्या ठिकाणी नाशकात जागेवरती ह्या जिल्ह्यातल्या लोकांना काम करण्याची संधी, शिक्षण घेण्याची संधी मिळेल. निश्चितपणे सरकारच्या मागे लागून त्याचंसुद्धा एक चांगल्या पद्धती ते आकाराला येईल अशी आमची इच्छा आहे. फारसं काही बाकी आता वादविवादात न जाता मी आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने, संस्थेच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची वाटचाल, झालेली जडणघडण, शिक्षणाची दशा आणि दिशा या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन, भविष्य हे कठीण आहे, आपल्याला निर्भीड असे वेगळे निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा बहुजन समाज शिक्षणापासून दूर राहील, हे महत्त्वाचे विचार सरांनी आपल्यासमोर ठेवले. मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आपल्या महाविद्यालयात ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गडाख सर हेही उपस्थित झालेले आहे. त्यांचंही आदरातिथ्य करणं आपलं कर्तव्य आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SS काळे सर यांना विनंती करतो की सरांचंही या निमित्तानं आदरातिथ्य करावं. सावित्रीबाई
यानंतर मी महाविद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विलासरावजी धुर्जड यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी हितगुज करावं. धन्यवाद सर, आपण सत्काराचा स्वीकार केला. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खेमजी तेजुकाया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या आज आपल्या खरं तर ज्याला विद्येचं माहेरघर आपण म्हणतो असे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर गोसावी साहेब यांचं या ठिकाणी हितगुज कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य काळे सर, शिंदे सर, ओझर महाविद्यालयाचे प्राचार्य, चे माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष, नंतर आमचे प्रमोदजी मोजाड, पत्रकार दिवंदेजी, उपस्थित शिक्षक वर्ग. खरं तर मग बोलताना असा विषय झाला की हे महाविद्यालय 1984 साली इथं सुरू झालं आणि त्या पहिल्या बॅचचा मी इथं विद्यार्थी आहे. मी कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असून इथं ॲडमिशन घेण्याचा कारणच ते होतं की आमचे काका चार्टर्ड अकाउंटंट होते, ते इथं संस्थेचे ऑडिटर होते. त्यांचा खूप आग्रह होता कारण या परिसरात महाविद्यालय नव्हतंच आणि थोड्या एक कॉन्व्हेंटच्या 1-2-3 शाळा इथं होत्या, म्हणून इथं खूप गरज होती. एक बिटको कॉलेज होतं फक्त, तिथंही अनेक समस्या असल्यामुळे या कॉलेजची निर्मिती होणं खूप गरजेचं होतं. म्हणून ते कॉलेज तिथून आज आपण वाटचाल करत करत या आपल्या नाशिक शहरामध्ये एक हायटेक कॉलेज म्हणून देवळाली कॉलेज प्रसिद्ध आहे. सायन्स फॅकल्टीबरोबरच आर्ट्स कॉमर्स देखील खूप चांगली एक फॅकल्टी आहे. अनेक LMCच्या मीटिंगमध्ये अनेक छोटे छोटे कोर्सेस, म्हणजे ते फूड प्रोसेसिंग असेल किंवा महिला उद्योगांसाठी काय असेल, अशा अनेक अभ्यासक्रम आलो इथं सुरू करण्याचा मानस देखील आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या मार्फत आपले जे काही परवानग्या असतील किंवा मग नवीन तुकड्या सुरू करण्यासाठी कधी ॲडमिशन, आता सरांनी सांगितलं की 11वी-12वीच्या ॲडमिशनसाठी आपल्याला जावं लागलं. पूर्वी मला आठवतं की 84-85ला डॉक्टर NJN सोनवणे सर इथं प्राचार्य होते. लिटरली कोणाची तरी गाडी घेऊन गोरवाडा असेल, पांडुर्ली असेल या ठिकाणी जाऊन ॲडमिशन्स घ्यावं लागले. आताही कालांतराने नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अनेक ऑप्शन्स आल्यामुळे जसं ते एक विद्यार्थ्यांना पण चॅलेंजिंग आहे तसं ते प्राध्यापकांना पण आहे. पण आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं तरच आता चालणार आहे, कारण पारंपरिक शेती असेल, पारंपरिक कुटुंब पद्धती असेल, हे सुद्धा लोप पावले आहेत. जगामध्ये काय चाललं आहे, एका क्लिकवर तुम्ही जगात काय माहिती तुम्हाला गुगलवर मिळणार आहे आणि आता पुढे त्याच्यापुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथं येणार आहे. त्यामुळे आपण देखील सर्वांनी या ठिकाणी तत्पर राहिलाच पाहिजे आणि कुठलीही गोष्ट अवघड नसते. म्हणून जे असेल ती पॉलिसी आपण पुणे विद्यापीठाच्या मार्फत निश्चित राबवली जाते आहे. अनेक गोष्टी आहेत. या महाविद्यालयाला सतत A ग्रेड नॅकचं मिळतं आहे, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देखील मिळाला आहे. मला वाटतं याचा वनश्री पुरस्कार देखील या महाविद्यालय सरांनी बघितलं की खूप छान मेंटेन आहे, म्हणे ग्रीनरी आहे, हे आहे. खूप चांगलं महाविद्यालय आहे, लोकॅलिटी चांगली आहे, अजून इथलं पोटेन्शियल पण खूप आहे. पण आम्ही 3-3.5 हजार विद्यार्थ्यांच्या पुढे ॲडमिशन देऊ शकत नाही. कॅन्ट बोर्ड असल्यामुळे बिल्डिंग बांधण्याची अडचण आहे. परंतु आता नुकतंच कॅन्टोन्मेंट बोर्डात महापालिकेत जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आणखी 2 मजले चढतील आणि 5-7 हजार विद्यार्थी इथं शिक्षण घेऊ शकतील. परंतु आता पारंपरिक 11वी-12वी विद्यालय शिक्षण घ्यायचं का, तर माझं तर वैयक्तिक मत आहे नाही. आपण टेक्निकल एज्युकेशन सुरू केले पाहिजे. आपली संस्था ही 2 नंबरची संस्था होती, पण टेक्निकली बघितलं, टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपली संस्था महाराष्ट्रात अग्रगण्य संस्था आहे, याच्यात मला शंका नाही. म्हणून आपण या महाविद्यालयामध्ये छोटे छोटे प्रोसेसिंगचे असतील, ॲग्रिकल्चर असतील, कुठं महिलांसाठी काही छोटे छोटे व्यवसाय सुरू करण्याचे जे काही विषय आहेत, त्यासाठी जे काही पुणे विद्यापीठाकडून आपल्याला परवानग्या लागतील, तसे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य तुमचे सिनेट सदस्य असल्यामुळे ते चांगला पाठपुरावा या ठिकाणी करतील. असो, आपण या महाविद्यालयात आलेत त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महाविद्यालयाची वाटचाल, प्राध्यापक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण कसे आव्हानात्मक आहे, त्याचप्रमाणे त्याकरता आपल्याला सर्वांना बदलावं लागेल
नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करणं काळाची गरज आहे, असे महत्त्वाचे विचार सरांनी या ठिकाणी मांडले. मी मनस्वी त्यांचे आभार मानतो. यानंतर आपणा सर्वांना ज्ञात आहे की या परिसरातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महाविद्यालयाशी नेहमी ऋणी असतात, सातत्यानं बांधिलकी ठेवून काहीतरी सहकार्य करत असतात. आज या ठिकाणी कुलगुरू भेट देत आहेत हे माहीत होताच तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या वतीनं माननीय डॉक्टर गोसावी सरांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष माननीय वैभवजी पाळदे यांना विनंती करतो की आपण डॉक्टर गोसावी सरांचा यथोचित असा सन्मान आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर आपले पत्रकार या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत दिवंदे हे प्रतिभावंत असे कवी आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या कविता रचलेल्या आहेत. त्यांनी पोस्टर पोएट्री काव्य हा एक नवा प्रकार अभ्यासला, रचला आणि आज ते आपल्या माननीय कुलगुरूंना रम्य देवळाली माझी व सावरकर आणि भारतरत्न या 2 पोस्टर काव्यांचं सहज भेट करून स्वागत करत आहेत. शिक्षण हे परिवर्तनाचं साधन असतं. शिक्षणानं काळाची पावलं ओळखायची असतात आणि या बाबतीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नेहमी अग्रेसर असतं. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या या सर्व कामाचं नेतृत्व आदरणीय डॉक्टर गोसावी सर करत असतात. आज नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलं आहे आणि ते तंतोतंत अगदी तळागाळातल्या माणसांपर्यंत जावं आणि सर्वांचा विकास व्हावा यासाठी अथक प्रयत्न सर करत आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. या ठिकाणी सर आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेत. मी सरांना विनंती करतो की सर आमच्याशी आपण हितगुज करावं. नमस्कार, गुड आफ्टरनून. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प या महाविद्यालयाच्या या अनौपचारिक बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री वैभव पाळदे, तसेच अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती श्री विलासराव दुर्जळ, सेवक संचालक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे, प्राचार्य गडाख, तसेच पत्रकार प्रशांत शिंदे, सर्व प्राध्यापक मित्र आणि मैत्रिणींनो. तसं आज सकाळपासनं माझी ही 4थी सभा, म्हणजे मी सभा म्हणत नाही पण 4थी मीटिंग आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित जे महाविद्यालय आहे त्याच्या सर्व प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी यांच्याशी सकाळपासनं हितगुज चालू आहे, संवाद चालू आहे आणि त्याला आम्ही वर्कशॉपऐवजी आम्ही देवाणघेवाण एक आपल्यामध्ये संवाद व्हावा ह्या दृष्टीने गेल्या साधारणतः महिन्याभरामध्ये प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना काय त्यांच्या अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण जात आहोत. साधारणतः स्कूल कनेक्ट जे विद्यार्थी 12वी पास झाल्यानंतर त्यांना आता महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांना कशा प्रकारचे ऑप्शन्स, कशा प्रकारच्या बास्केट आपण देणार आहोत. तर मला एक सांगायला तुम्हाला आवडेल की मी पण कॉलेजमध्ये काम केलेलं आहे. मी सप्पम महाविद्यालयामध्ये ऑन पेपर 10 वर्ष होतो, ऑन म्हणजे प्रेझेंट 4च वर्ष होतो, बाकीचे वर्ष मी लीनवर होतो. पण महाविद्यालयाच्या अडचणी काय असतात मी जवळून बघितलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुमची सगळ्यात शेवटी एंट्री असल्यानंतर ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही त्या वर्षी आहात नाहीतर नाही, त्याला जर सरप्लस म्हणतात ते मी 4 वर्ष अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे, त्या गोष्टीची मला जाण आहे.
त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला राबवायचं आहे त्यावेळेला संस्था चालक, साधारणतः 110 वर्षापूर्वीची संस्था आहे, त्यांनी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे रोपटे लावलेले आहेत आणि 40 वर्षापासून हे महाविद्यालय इथे चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि ही जी त्यांची मोठे माणसं आणि मोठ्या मनाची माणसं, यातला जो फरक असतो, ही मोठ्या मनाची माणसं आहे ज्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रसार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे. आणि त्यामध्ये आता मागच्या वर्षापासून आपण विद्यापीठ परिसर, नंतर जे महाविद्यालय तिथे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत तिथले आणि स्वायत्त महाविद्यालय यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडनं जे लर्न झालेलं आहे, त्यांच्या काय अडचणी आहे त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन आता सर्वच महाविद्यालयामध्ये आपल्याला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचं आहे. आणि राबवत असताना त्यांच्याकडचं फीडबॅक आणि आता काय अडचणी येत आहेत त्या समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. काही झालं तरी आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवायचं आहे, त्यात काही शंका नाही. ओके, तर हे करत असताना सगळ्यांपर्यंत जर आम्ही नाही पोहोचलो आणि बसलेल्या जागेवरनं जर सांगितलं की शेतात असं करायचं असं ते होणार नाही, मला शेतात जायला लागेल, त्यासाठी मला प्रत्येकापर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्याच दृष्टीने त्याच हेतूने आम्ही सर्वांपर्यंत पोहोचतो आहोत. तर साधारणतः हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थ्याचा विकास होण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला करायला लागतील त्या दृष्टीने हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला राबवायचं आहे, ज्यामध्ये साधारणतः त्याला जो कोर विषय घेऊन जायचा आहे त्याच्यात त्याने 60% त्याला तो कोर विषय समजला तर त्याला 40% फ्रीडम आहे. आणि त्याला आपण खऱ्या अर्थाने मग चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणतो आहोत. आणि जिथे जिथे आता तुमच्याकडे सुदैवाने कला, वाणिज्य आणि विज्ञान 3 शाखा आहेत, पण काही ठिकाणी फक्त सिंगल स्ट्रीम घेऊन ते शाखा घेऊन जर ते एक महाविद्यालय चालत असेल आणि जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवताना त्यांना आम्ही ज्यावेळेला सांगतो की कोर झाल्यानंतर त्याने ऑप्शनल दुसऱ्या स्ट्रीमचं घ्यायचं आहे, त्याने जायचं कुठे, अशा काही अडचणी आहेत. आणि त्या सोडवायच्या कशा यासाठीच आपण सर्वांपर्यंत पोहोचतो आहे. आणि त्यामध्ये मग साधारणतः ज्या संस्थेचे महाविद्यालय जास्त आहेत ओके, त्यांना आपण क्लस्टर करून त्यांच्या जवळच्या महाविद्यालयांशी कसं त्यांनी देवाणघेवाण आदानप्रदान करायचं त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची जडणघडण कशी होईल त्या दृष्टीने आपण बघतो आहोत. तर साधारणतः आपल्याला सर्वांस माहितीच आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 75 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि आपण आता अमृत काळात आहोत आणि आपला देशही अमृत काळात आहे. आणि विकसित भारत 2047चं आपण सर्वजण त्या दृष्टीने बघतो आहोत. आपल्यापैकी किती जण ते बघतील मला माहिती नाही, पण जी पिढी आपण घडवणार आहोत ते नक्कीच 2047 बघणार आहे आपल्याला माहिती आहे. आणि ती जर पिढी घडवायची असेल, आपल्याला भारताचा शुद्ध नागरिक घडवायचा असेल तर शिक्षणाबरोबरच त्याची सर्वांगीण विकास कसा होईल त्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या राबवत असतानाच्या अडचणी, महत्त्वाच्या अडचणी मला ज्या लक्षात येतात की आमच्याकडे आत्तापर्यंत इंग्लिश हा कंपल्सरी विषय होता. आता तुमच्या या चौकटीत जे तुम्ही दिलेलं आहे त्यामध्ये इंग्लिश कुठे आहे, मग आमच्या शिक्षकाचं काय होईल? किंवा मराठी किंवा हिंदी दिसतच नाही त्याच्यामध्ये. किंवा जे कॉमर्शियल लोक आहेत ते जरा डॉमिनेटिंग आहे, ते इकॉनॉमिक्सवाल्यांना जवळच करत नाहीत. अगदी ट्रू माहिती सांगतो तुम्हाला. हा इलेक्ट्रॉनिक सायन्सचे लोक बोर्ड ते आमचं ऐकतच नाही, ते आमचा विषय घेत नाही. त्याच्यामुळे आमचं स्टॅट आणि मॅथचे जे शिक्षक आहेत ते सेकंड इयरला सरप्लस होतील. या सर्वांचा ज्या वेळेला फीडबॅक येतो आणि ते आपल्याला जी चौकट सुकाणू समितीने दिलेली आहे, आपल्याला फ्रीडम आहे पण फ्रेम ऑफ रेफरन्सच्या बाहेर जाता येत नाही. म्हणजे माझ्या दृष्टीने हे गार्डन आहे, इथे काय खेळायचं खेळा, पण प्राचार्य त्या गेटवर काठी घेऊन उभे आहेत, तुम्हाला जाताना सोडणार नाहीत. तसंच हे शैक्षणिक धोरण आहे की आपल्याला मुभा आहे पण त्यातनं काय चांगलं आपल्याला घेता येईल त्या दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्याच दृष्टीने हे राबवत असतानाच्या अडचणी सोडवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्रात नव्हे तर कंप्लीट देशामध्ये अग्रेसर आहे. आपलं साधारणतः जर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जर आपण मानांकन बघितलं तर आपण देशामध्ये स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आपण दुसरे आहोत. आपण महाराष्ट्र राज्यामध्येही विद्यार्थी संख्येमध्ये सेकंड लार्जेस्ट आहोत. आपल्याकडे साधारणतः 7,50,000 विद्यार्थी आहेत, त्यातलेच मला वाटतं मराठा विद्याप्रसारक समाज 1.5 लाख घेतं. त्यामुळे तुमची संस्थाही तेवढीच मोठी आहे.
ती संस्थाच एक विद्यापीठ आहे. मला नाही वाटत की ते जास्त दिवस आमच्याबरोबर राहतील, काही ना काही ते वेगळं करतील असं दिसतंच आहे. पण नेव्हर द लेस काय आहे की आपल्याला प्रत्येकाला पुढे जायचं आहे. साधारणतः पुण्यामध्ये आजच्या घटकेला 25 नवीन विद्यापीठ आहेत आणि त्यामध्ये हे सर्वसामान्यांसाठी जो विचार करणारं जे आपलं स्टेट युनिव्हर्सिटी याला जर आपल्याला टिकवून धरायचं असेल, त्याचा दर्जा टिकवायचा असेल, तर प्रत्येक महाविद्यालयाचं जे त्यांचं दायित्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टीने मला वाटतं या संस्था पुढे आल्यात आणि त्यांनी 100 वर्षापासनं शिक्षणाचा प्रसार करायला सुरुवात केली. मी इथे आल्यापासनं एक थोड्या वेळामध्ये जी इंटरॅक्शन झाली तसं प्राध्यापक डॉक्टर संपत काळे आमचे जुने मित्र आहेत तसे. तर 40 वर्षामध्ये एक चांगलं महाविद्यालय छोट्याशा जागेत का होईना चालू आहे. अगदी नीट आणि क्लीन आहे. मी सकाळपासून 4 ठिकाणी गेलो, प्रत्येक ठिकाणी मी कम्पेअर करतो. तर कम्पॅरिझन करताना ज्यावेळेला मी त्यांनाही म्हटलं की सर मला उशीर झाला तर तुम्हाला सर्व शिक्षकांना संध्याकाळपर्यंत इथे थांबवणे हे तुमची कला आहे. पण सुदैवाने इथे आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, कारण प्रत्येक ठिकाणी मी नवीन गोष्टी शिकतो आणि आम्ही जे काही करू शकलो नाही त्या नवीन गोष्टी आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि इथली खरंच एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायला इथे आवडेल की तुमच्याकडे हा माजी विद्यार्थ्यांचा जो कनेक्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ते इथे आवर्जून आलेले आहेत हे मी आपल्याशी नमूद करू इच्छितो, जो आम्ही अजून विद्यापीठ स्तरावर नाही करू शकलो. जे नाही ते नाही, पण ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत आणि त्याचा नक्कीच उल्लेख व्हायला पाहिजे. तर मी संस्थेचं खूप कौतुक करतो आणि महाविद्यालयाचे कौतुक करतो की पहिल्या बॅचचे विद्यार्थी आजही इथे येतात आणि त्यांना माहिती की त्यांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती त्याला ते विटनेस आहे. आणि आपला जो ग्रोथ रेट आहे हा कसा स्टीप होईल ह्या दृष्टीने आपण नक्कीच बघूयात की जेणेकरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्नित सर्व महाविद्यालये आपापल्या स्तरावर एक एक्सलंट करतील आणि पुढे जातील. खरं तर नाशिक कॅम्पस हा आपला लवकरात लवकर येऊ घातलेला आहे. साधारणतः येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या कॅम्पसवर आपलं केंद्र स्थलांतरित होईल असं आमची आशा आहे. थोडा पावसाचा काळ असल्यामुळे थोडासा लेट होण्याचे चान्सेस आहेत, पण आपण लवकरात लवकर तिथे जाऊयात. पण मला तुम्हाला आणखी एक सांगायला आवडेल की इथलं जे आपलं MBAचं सेंटर आहे ते अप्रतिम आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे. इथे नवीन काही विषय आपण आता ह्या वर्षापासून चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे टेम्पल मॅनेजमेंटचा एक नवीन विषय आपण इथे आता या वर्षापासून चालू करतो आहोत. साधारणतः नाशिक जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातील कुठल्याही प्राचार्यांना आणि विद्यार्थ्याला पुण्यापर्यंत यायला लागणार नाही अशा प्रकारचं हे सेंटर इथे कार्यरत राहील. त्यांच्या समस्या इथे सुटतील आणि अशाच प्रकारे आपलं हे सेंटर इथे चालेल. येत्या काळामध्ये ते म्हणजे माझ्या दृष्टीने मी त्याला ज्यावेळेला व्हिज्युअलाइज करतो तर कॅम्पस नंबर 1, 2, 3 असंच त्याला म्हणूया की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कॅम्पस 1, 2, 3. आणि अशाच प्रकारचे कॅम्पस हे परदेशात पण असतात. त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघूयात की येत्या काळात तेही व्हायब्रंट होईल. आपला नाशिकचाही नगरचाही कॅम्पस आता सुरू झालेला आहे, तिथे डेटा सायन्सचा आपण कोर्स करतो आहोत. तसं नाशिकला पोटेन्शियल खूप आहे. ज्यावेळेला मी मागच्या 2 व्हिजिट केल्या त्यामध्ये मी निमाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो आणि आपल्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्त्वाचा गोष्ट आपल्याला सांगितली गेलेली आहे की विद्यार्थ्यांना समाजाभिमुख आणि उद्योगाभिमुख करायचं असेल तर त्यांना काही आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप करायला लागेल. तर आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक इनिशिएटिव्ह घेऊन प्रत्येक 3 जिल्ह्यामधले जे इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीचं आपण एक पोर्टल केलेलं आहे आणि साधारणतः 400 इंडस्ट्री आपल्याकडे एनरोल झालेल्या आहेत. आणि त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आता ती नाशिकची असेल आणि जर ती तुमच्या महाविद्यालयापासून 8 किलोमीटरच्या अंतरावर असेल तर त्यांच्याकडे जर इंटर्नशिप असेल तर ती तुम्हालाच कळेल, शेजारच्या दुसऱ्यांना कळणार नाही. कारण आपण एक 8 ते 10 किलोमीटरची पेरीफेरी ठेवली की जेणेकरून त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तिथे जिथे कुठेतरी ऑन जॉब ट्रेनिंग जवळ असेल त्यांना तिथे आणि ह्या पेड सर्व्हिसेस असतील त्यांना त्याच्यात मानधनही मिळेल अशा प्रकारे आपण करतो आहोत. तर साधारणतः ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे फक्त सायन्सचेच विद्यार्थी करतील का तर नाही.
आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आपण कनेक्ट केलेलं आहे. तर आपण CA जी फर्म आहे त्यांच्याशी आपण कनेक्ट झालेलो आहोत. आपण सगळं वृत्तपत्राचे संपादक त्यांच्याशी कनेक्ट झालेलो आहोत. आपण वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत इन्क्लुडिंग रोटरी क्लब यांनाही आपण जोडलेलो आहोत की इथे जे लोक काम करतात, ह्या संस्थेचे जे लोक जोडलेले आहेत ओके, त्यांचे जे कनेक्ट्स आहेत त्यांच्या थ्रू आपण आपले विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि याच्या मागची जी भूमिका आहे की विद्यार्थी तिथे गेल्यानंतर त्याने काहीतरी शॉप फ्लोअरवरच काम करायला पाहिजे असं नाही. तिथे गेल्यानंतर त्यांची जी त्या इंडस्ट्रीची म्हणा किंवा एखादं वृत्तपत्राचे संपादक असतील किंवा तिथली काही यंत्रणा असेल, तिथे त्यांच्याशी बोलायचं कसं, वागायचं कसं, बसायचं कसं, कशा प्रकारचे कपडे आपण परिधान करायचे याचं शिक्षण तिथे मिळतं. तर मला वाटतं त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघावं. आणि मला आणखी एक सांगायला येथे आनंद होईल की आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मधल्या एका काळामध्ये सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टचा कम्प्लीट सर्वे केला होता, ज्यामध्ये तिथलं एन्व्हायरमेंट, तिथलं वीज किती ते वापरतात, तिथलं पर्यटन, तिथले शेतकरी कसे आहेत, तिथे उद्योगधंदे कसे आहेत, तर तशाच प्रकारचा एक आपण उपक्रम आता नगरसाठी घेतो आहोत. तिथे आपण तिथले जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आपण एक सामंजस्य करार करणार आहोत आणि कंप्लीट डिस्ट्रिक्टमधले जेवढे महाविद्यालय तिथले विद्यार्थी त्या रिजनमध्ये रोजगाराभिमुख कसं करता येईल त्या दृष्टीने आपण एक सर्वे करतो आहोत. म्हणजे तो डेटा सेट एकदा झाला की तो आपल्याला गव्हर्नमेंटलाही देता येईल आणि तो हा डेटा सेट आपल्याला पुढे सर्वच महाविद्यालयांना खूप त्याचा फायदा होईल की जेणेकरून आपले सर्वच विद्यार्थी पुढे चांगल्या प्रकारे भारताचे नागरिक आपण घडवूयात, ह्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघूयात. खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनमध्ये खूप काम करत आहेत. साधारणतः गेल्या 6 वर्षापासून आपण मेलबर्न विद्यापीठाबरोबर आपला करार आहे आणि एक 6वी बॅच आता आपली बाहेर पडते. ह्या येत्या वर्षापासून आपण त्यांच्याबरोबर 2+2चं मॉडेल रन करणार आहोत की 2 वर्ष विद्यार्थी हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या कक्षेत येणाऱ्या कुठल्याही महाविद्यालयातला जो तिथे जाऊ इच्छितो त्याचे काही त्यांचे नॉर्म्स आहेत, तशा प्रकारचे आपल्याला कोर्स डेव्हलप करायचे आहेत, काही झालेले आहेत. तो विद्यार्थी तिथे गेल्यानंतर त्याला जॉईंट डिग्री, ड्युएल डिग्री किंवा त्याला फक्त मेलबर्न विद्यापीठाची पाहिजे तर ती देता येईल, अशा प्रकारची आपण आता योजना केलेली आहे. तसंच ड्रेक्सल विद्यापीठ US बरोबर आपलं एक सामंजस्य करार झालेला आहे. विद्यार्थी 1 वर्ष आपल्याकडे शिकेल आणि दुसऱ्या वर्षी तो तिथे जाईल. आपले जे क्रेडिट आहे ते त्याचे ट्रान्सफर होतील आणि त्याला ड्रेक्सेलची डिग्री मिळेल. साधारणतः याच्या मागचं जे इकॉनॉमिक्स मॉडेल आहे की विद्यार्थ्याची जी 2 वर्षाची त्याची फी असते, USला राहायचा जो खर्च असतो तो एकाच वर्षात येतो आणि त्याच क्वालिटीचं शिक्षण आपलं सावित्रीबाई फुले विद्यापीठातली जे महाविद्यालय आहेत तिथे आपण देऊ शकतो, याची ग्वाही आपण त्यांना दिलेली आहे. ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रस्ताव आपल्याकडे येतात त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा आपल्याला ते प्रश्न विचारतात की तुम्ही क्वालिटी कशी मेंटेन करणार. 7.5 लाख विद्यार्थी, 1200 कॉलेजेस तुम्ही कसे मेंटेन करणार. आणि आम्ही त्यांना त्यावेळेला अगदी साध्या भाषेत सांगतो की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, पेपर तुम्ही सेट करा आणि ऑब्झर्व करा, तुमच्या विद्यार्थ्यांना तोच पेपर द्या, आमच्या विद्यार्थ्यांना तोच द्या, आणि जर आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा चांगले मार्क मिळाले तर आम्ही नक्कीच चांगलं शिकवतो, हे आम्ही त्यांना सांगतो. पण पुढच्या वेळेला तुमच्या विद्यार्थ्यांचा पेपर आम्ही सेट करू हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेला त्यांना अशा हमीने सांगतो त्यावेळेला त्यांना लक्षात येतं की नाही, यांच्यामध्ये दम आहे. कारण हे आपल्याला तर अशा प्रकारे आपण त्यांच्याशी आदान प्रदान करतो आहोत. गेल्या 3 वर्षापासून आपला कतारला एक कॅम्पस आहे, आत्ता ह्या वर्षाचं 4थं वर्ष आहे. कतारचा कॅम्पस आपला अगदी चांगला चालू आहे. सेंट्रल एशियामध्ये आपण साधारणतः जॉर्जियाला एक कॅम्पस उघडतो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा, आणि आणखी कॅस्पियन विद्यापीठात एक उघडतो. त्यामुळे इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनमध्येही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही अग्रेसर आहे. कारण इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशनमध्ये बाहेरचे विद्यापीठ आपल्याकडे येऊ घातलेले आहेत, आपल्यालाही बाहेर जायचं आहे आणि याच्यात आपण कुठेही कमी पडू नये. पण याचा अर्थ असा नाही की ज्यावेळेला आपण बाहेर चाललो आहे म्हणजे आम्ही फक्त इंटरनॅशनलायझेशनवरच लक्ष देतो आहोत, असं नाही. आपण आपल्या शिक्षण संस्थेवर पहिल्यांदा लक्ष केंद्रित करतो आहोत, त्याच्यावर आधी प्राधान्य देत आहोत. त्याचबरोबर जर आपल्याला जागतिक क्रमवारीत जर पुढे जायचं असेल तर आपल्याला नक्कीच त्याच्यावर भर द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण नक्कीच कार्यरत आहोत. येत्या काही काळामध्ये नाशिकचं जे आपलं केंद्र आहे तिथेही काही लॅबोरेटरी आपण उभारणार आहोत. त्यामुळे इथल्या लोकल रिजनमधले जेवढे
रिसर्च करणारे, संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, ओके, त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण बऱ्याच वेळा असं होतं आहे की आम्हाला आमचे मटेरियल्स घेऊन पुण्याला जायला लागतं आहे, तिथल्या ज्या फॅसिलिटी आपल्याला वापरायच्या आहेत त्यासाठी त्यांना बुकिंग करायला लागतं आहे. तर येत्या काळामध्ये इथलं एक सेंटर असेल जिथे ते व्हायब्रंट सेंटर असेल की जेणेकरून नाशिक डिस्ट्रिक्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे मी स्पेशली रिसर्च म्हणताना मी सायन्सचा असल्यामुळे जरा तिकडे जास्त कललेला असतो, पण याचा अर्थ असा नाही की माझं सोशल सायन्स किंवा ह्युमॅनिटीजकडे कल नाही. मला तिकडे त्याही लोकांचे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कालच आपल्याकडे एक नॉव्हेलिस्ट होते भैरप्पा म्हणून, SL भैरप्पा, जे कर्नाटकामध्ये अगदी नावाजलेले लेखक आहेत, ओके. त्यांचे काही कादंबऱ्या मराठीत त्यांनी ट्रान्सलेट केलेल्या आहेत आणि त्यांनी बेसिकली सायन्सचा अभ्यास करून त्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, ओके. तर मला वाटतं की आत्ताचे जे आपण आंतरविद्याशाखीय बहुविद्याशाखीय जे शिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये कुठेही आता डिमार्केशन राहिलेलं नाही आहे. म्हणजे मी पुढच्या वेळेला आलो तर मला नक्कीच आवडेल की सर्वजण मिक्स बसलेले आहेत. असं डायव्हर्गेशन मलाही आवडत नाही, पण हे होऊ नये याची आपण पुढच्या वेळेला नक्कीच शिकूया. कारण आपण आता बॉर्डरलेस एज्युकेशन म्हणतो आहोत, त्यामुळे आणि त्यांना तितकाच हक्क आहे, समान हक्क आहे, त्यामुळे त्यांना जिथे हवं तिथे बसू देऊयात आपण. तर तेही मी इथे नमूद करू इच्छितो. तर ह्या आंतरविद्याशाखीय बहुविद्याशाखीय जी शिक्षण प्रणाली आपण आणतो आहे त्याच्यामध्ये कुठेही कोणाला कमी लेखलं जाणार नाही. मराठीच्या शिक्षकाला जितकं महत्त्व आहे तितकंच फिजिक्सचं आहे, तितकंच केमिस्ट्रीचं आहे आणि तितकंच PT टीचरला आहे. कारण प्रत्येकाचा विषय हा खूप महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणजे इनफॅक्ट मी तर फिजिकल एज्युकेशनच्या शिक्षकाला जास्त महत्त्व देतो, कारण आता ती एक ब्रांच आहे जी वरती येऊ इच्छिते आहे की ज्याच्यामध्ये खेळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रावीण्य जर करायचं असेल तर त्याला सायंटिफिकली त्यांना शिकवायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण बघूयात. तर या आमचे मित्र जे आहेत संपत काळे सर, त्यांच्या ज्या आग्रहामुळे मला त्यांना नाहीच म्हणता आलं की इनफॅक्ट ते काल रात्रीच मला पकडून ठेवणार होते की जाऊ नका कुठे, पण त्यांच्यामुळे मला तो आपल्यासोबत इथे संवाद साधता आला. तर मी मराठा शिक्षण प्रसारक समाजाच्या या महाविद्यालयाला धन्यवाद देतो की त्यानिमित्ताने मला ओझरतं का होईना इथे येता आलं आणि आपल्यासोबत संवाद साधता आला. एक क्विक तुम्हाला काही मनात एक 4-5 मिनटात काही प्रश्न असेल तर मी नक्कीच त्याचे आन्सर देईन, कारण हा संवाद आहे. अजिबात प्राचार्यांना घाबरू नका, काय असेल ते बिंदास बोला की त्यांनी आम्हाला अजून वर्कलोड दिलेलं नाही, मी त्यांना सांगतो देऊन टाका काय असेल ते. हां 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 कॉर्डलेस. ओके ओके. आत्ता काय झालेलं आहे की साधारणतः महाराष्ट्र स्टेट लेव्हलवर आपलं एक महास्वयं पोर्टल आपण आत्ता लॉन्च करतो आहोत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ एकत्र आलेले आहेत. आणि आपल्यापैकी ज्या कोणाला वाटतं की मला माझा कोर्स तयार करून स्वयंवर टाकायचा आहे, तो महास्वयंचा कोर्स असेल आणि त्याचं क्रेडिट त्या महाविद्यालयातल्या त्या शिक्षकाला जाईल. तर तशा प्रकारे आपण जो इंडियन नॉलेज सिस्टीम, भारतीय ज्ञान परंपरा याच्याविषयीचा एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आपला एक कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. अगदी इंटरनॅशनल लेव्हलचा कोर्स आहे, पण तो आपण विद्यापीठाचाही विद्यार्थ्यांनी घेतला तरी तो हायब्रिड मोडमध्ये असेल की जेणेकरून तो विद्यार्थ्यांनी तो घेतलेला असला तरी वर्कलोडच्या दृष्टीने जो शिक्षक तिथला असेल त्या विद्यार्थ्यांनी जे शिकलेलं आहे, त्यांनी जे आत्मसात केलेलं आहे त्याचं डिस्कशन हे वर्गात व्हावं अशी त्यामागची भूमिका आहे. तर IKSच्या संदर्भात आता सुरुवात झालेली आहे आणि भारतीय ज्ञान परंपरा नेमका कोर्स कसा असावा यासाठी आपण महाराष्ट्र स्टेट लेव्हलवर एक प्राध्यापकांसाठी वर्कशॉप घेतो आहोत की तुम्हाला तुमच्या विषयाचा जर IKS, कारण आता जनरल IKS आणि सब्जेक्ट स्पेसिफिक IKS आणि सब्जेक्ट स्पेसिफिक जर IKS घ्यायचा असेल तर त्यामध्ये कशा प्रकारचे विषय आपल्याला घेता यावेत की जेणेकरून जर केमिस्ट्रीचा IKS असेल तर त्यांनी काय त्याच्यात नेमकं द्यावं,
तर आपल्याकडे जर बघितलं तर परंपरेप्रमाणे आपल्याकडे केमिस्ट्री फार जुनी आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या घटकेला 6 डिजिट ॲक्युरेसीचे बॅलन्स आलेले आहेत आणि आपण त्या बॅलन्सवर किंवा 3 डिजिटचे विद्यार्थ्यांना आपण वेईंग करायला सांगतो, ते केमिस्ट्रीची एक रिॲक्शन करतात आणि बाय द एंड ऑफ द डे ते फेल होतं आणि शेवटी एवढं करून जे लॅबोरेटरीतले असतात काका ते सांगतात हे होतं तुला कळलेलं नाही आहे, म्हणजे त्यांना कळलेलं असतं यांना नाही कळत. तर साधारणतः सांगायचं तात्पर्य की त्या काळी जे आपल्याकडे स्तूप उभे आहेत काही मंदिराच्या समोर ते आहेत आयनचे, पण ते नुसतेच आयनचे नसून ते आपले पंचधातू आहे आणि पंचधातू आपल्याकडे फार जुना आहे की जो ऑक्सिडाईज होत नाही. तर त्यावेळच्या लोकांना ऑक्सिडेशन रिॲक्शन याला किती ॲक्टिवेशन एनर्जी लागते हे त्यांनी कॅल्क्युलेट केलेलं आहे, जे आपल्या विद्यार्थ्यांना अजूनही बऱ्याचशा PhD झालेल्या विद्यार्थ्यांना ते येत नाही. तर मला काय म्हणायचं की ज्या वेळेला आपण हा कोर्स तिथे डिझाईन करू त्यावेळेला अशा प्रकारचे काही रेफरन्स घ्यायचे किंवा जर स्थापत्य शास्त्राचे काही विद्यार्थी असतील तर आपल्याकडे टेम्पलचे काही म्हणजे हेमाळपंथी टेम्पल आहेत, त्यावेळेला तुम्ही बघा की जे एका हत्याराने ते कंप्लीट स्तूप तयार करायचे, तर जी ॲक्युरसी होती तर ती त्यांच्या डोक्यात कशी कॅल्क्युलेट व्हायची जे आपण आज कम्प्युटरने करतो आहोत. आणि अलीकडच्या जगामध्ये आपण ज्या वेळेला AI आणि MLच्या दृष्टीने बोलतो की त्यामध्ये आपला विद्यार्थी कुठे असेल, तर त्या दृष्टीने मला वाटतं बघायला पाहिजे. तर साध्या भाषेत सांगायचं किंवा सोपं उत्तर सांगायचं तर IKHच्या दृष्टीने विद्यापीठाने एक कोर्स लॉन्च केलेला आहे, ते आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी घेऊ शकतात. पण ऑन द अदर हँड जर आपल्या महाविद्यालयात तर एखाद्या शिक्षकाला जर वेगळा विषय करायचा असेल तर त्यांनी तशा प्रकारचं प्रपोजल दिलं तर त्यांना आपण फंडिंग देतो, त्यांना लॅबोरेटरी देतो, त्यांनी येऊन तिथे त्यांचा कोर्स रेकॉर्ड करावा. त्याला मात्र नॅशनल लेवलची एक कमिटी असेल ती त्याला फीडबॅक देईल, त्याच्यात त्यांचा रिजेक्ट करणारे पण त्यांना फीडबॅक देऊन त्याला करेक्शन करून त्यांच्या नावावर तो कोर्स असेल. त्याच्यावर जेवढे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्याची जी फी असेल ती ह्या महाविद्यालयाच्या त्या प्राध्यापकाच्या नावावर इथे येईल, त्या महाविद्यालयाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे हे सर्वसमावेशक सर्वांसाठी आहे. यस हां ओके. तो याचे मी 2 प्रकारे उत्तर देईल. जे कठीण आहे ते देणार नाही कारण ते खरं असेल. तर 2 उत्तर असतं, एक पॉलिटिकल असतं आणि एक खरं असतं. ओके. तर साधारणतः येत्या काळामध्ये आत्ता ज्या वेळेला आपण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवतो आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यापीठ राज्यातलेच नाही तर भारतातले याचं टाईम टेबल फिक्स करतं आहे. त्यामुळे जुलैच्या 1 जुलै ते 15 जुलैमध्ये प्रत्येक विद्यापीठातले प्रत्येक महाविद्यालय हे सुरू व्हायला पाहिजे. स्टार्ट डेट इज फिक्स. परीक्षेचा निकाल हा 30 जूनलाच लागला पाहिजे. तर आता हळूहळू 1 नेशन 1 एक्झामिनेशन असंच होणार आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम सुटेल. तर येत्या काळात काय होतं आहे की पॅन्डेमिक नंतर थोडासा सेटबॅक म्हणता येणार नाही पण थोडंसं टाईम टेबल बिघडलेलं आहे आणि त्यामुळे ते जर याच्या म्हणजे सुरळीत व्हायचं असेल आणि त्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशनचंही बऱ्यापैकी प्रेशर आहे. त्यामुळे थोड्याशा तारखा इकडे तिकडे झाल्या असतील. पण दुसरं अवघड उत्तर असं देतो की विद्यार्थ्यांनी चौकस असायला पाहिजे.
ओके. मला सांगायला अगदी आनंद होईल की यू जी सी केअर लिस्टच्या संदर्भात यू जी सीने जे केअर लिस्टचं जे केंद्र आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आहे आणि त्याचं लीडिंग भूषण पटवर्धन सर करत आहेत. त्याच्यामुळे त्यातले बरेचसे जुने होते, म्हणजे एक मी जर्नलचं नाव घेणार नाही, पण त्याच्यामध्ये पहिला पेपर हिस्ट्रीचा असतो, दुसरा फिजिक्सचा असतो आणि तिसरा असतो आणि तो केअर लिस्टमध्ये होता, तो आपण काढून टाकलेला आहे. त्यामुळे आत्ता कुठेतरी आपण एक स्टँडर्डायझेशनकडे चाललेलो आहोत. त्यामुळे येत्या काळामध्ये हे जे असे जर्नल आहेत ते हळूहळू बंद होतील आणि चांगले स्टँडर्ड जर्नल येतील. पण त्याच्यामध्ये मग साधारणतः सायंटिफिक जर्नल स्टँडर्ड आहेत, मग बाकीच्या लोकांनी काय करायचं? तर काही जर्नल आपल्याला लोकल जर्नल जे आहेत तसे स्टँडर्ड जर्नल कुठेतरी आता आपल्याला आपला बेस करायला लागेल आणि त्या दृष्टीने आपण आता थोडंसं कार्य करतो आहोत. नंतर आपला दुसरा एक मुद्दा होता की PhD गाईड किंवा PhDच्या संदर्भात ज्या गाईडलाईन्स आहेत, आपल्याला ज्या गाईडलाईन्स येतात ह्या UGCकडनं येतात आणि त्या आपल्याला टोटो घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये बदल केला तर जो विद्यार्थी PhD होतो त्याची PhD ग्राह्य होत नाही. तर आपण तसं करायचं का? तर त्या संदर्भात आपण आता सर्वच गोष्टी डिजिटाईज करतो आहोत आणि अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा आपले डिजिटाईज झालेले आहेत. इनफॅक्ट काही काही अनुभवातून आम्ही शिकतो आहोत. तर याच्यानंतर सर्वच गोष्टी ज्या वेळेला ऑनलाईन होतील त्यामुळे ते प्रत्येक वेळेला तिथे फीडबॅक जाईल की तुम्ही हे काम केलेलं नाही आहे, हे तुम्ही काम केलेलं नाही, ज्या टेबलवर ते जात आहे त्यांना. त्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू आता सुरळीत होतील. थोडा वेळ लागतो आहे कारण मॅनपॉवर फक्त 40% आहे. तुमच्याकडे जसं आहे तसंच आमच्याकडे आहे. हां आत्ता दिलेले आहेत ते, कारण पॅन्डेमिकमध्ये त्याला कुठेही आपल्याला काही करता आलं नाही, पण ते ऑलरेडी दिलेले आहेत आणि ह्या वर्षाचे नवीन कॉल आलेले आहेत. पण ऑन द अदर हँड मला तुम्हाला सांगायला आवडेल, जे इथे सायन्सचे फॅकल्टी मेंबर आहे, आपल्याकडे इस्रो सेल आहे आणि इस्रो सेलची आत्तापर्यंत 1 कोटी ग्रांट येत होती, ती आता 3 कोटी झालेली आहेत. तुम्ही तिथे इस्रोचे काय त्यांच्या गाईडलाईन्स आहेत ते बघा आणि अप्लाय करा. आपल्याकडे पैसे आहेत, उलट प्रपोजल येत नाही आहेत. आणि माझा अपील असेल की विद्यापीठाकडे हे एक सॉफ्ट प्रोजेक्ट मिळतो त्या दृष्टीने बघू नका, बाहेर पण अप्लाय करायला पाहिजे आपल्याला. हां 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 सर, आपण काय करतो आहोत की ऑन जॉब ट्रेनिंगसाठी विद्यापीठ स्तरावरच आपण इंडस्ट्रीचेच एक आता साधारणतः प्रत्येक मोठ्या सिटीमध्ये रोटरी क्लब असतो आणि ह्या रोटरी क्लबमध्ये जेवढे लोक आहेत त्यातले बरेचसे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. आपण त्यांचा एक समूह तयार केलेला आहे. म्हणजे इनफॅक्ट काही इंडस्ट्रीने मला सांगितलं आहे की सर आमच्याकडचे एवढे कर्मचारी 6 दिवसासाठी तुम्हाला आम्ही देऊ, ते तुमच्या विद्यार्थ्यांना तिथे आत घेतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही, कारण त्याच्यामुळे आमचं डिस्टर्ब होईल. तर आपण इतकं टाईम टेबल करतो की अमुक इंडस्ट्रीला हे 6 दिवस हे पोर्टल उघडं आहे जिथे कोण विद्यार्थी जाऊ शकते, हे आपण करतो आहोत. आणि त्यांच्याबरोबर ज्या वेळेला आपण डायलॉग करतो ते साधारणतः अपेक्षा काय आहे, कारण विद्यार्थ्याला तिथे गेल्यानंतर काहीतरी हाताने करण्यापेक्षा त्याने मेंटली नुसतं त्यांचं तिथलं अवलोकन केलं आणि त्यांची कार्यपद्धती अवलोकली तरीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण अलीकडच्या काळामधील विद्यार्थी तुमच्या काळातला, माझ्या काळातला किंवा यांच्या काळातला विद्यार्थी यात खूप फरक आहे. कारण खूप डिस्ट्रक्शन आहे आणि त्यातनं त्या विद्यार्थ्यांना आपल्याला चांगल्या मार्गावर पुढे न्यायचं आहे. आणि तसं करायचं असेल तर मला वाटतं त्यांना पर्सनली त्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि अलीकडे मला वाटतं संवाद कमी झालेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशनमधनं सांगतो की कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये गेलात तर 2 पती पत्नी आणि मुलं आणि तिथे बसल्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये गुंग आहेत.
म्हणजे जेवण करताना ते एकमेकांशी बोलत नाहीत. मला वाटतं हा संवाद कुठेतरी जर संपत असेल तर आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचायचं त्यांच्याशी डायलॉग करायला पाहिजे. आणि ज्यावेळेला संवाद होतो त्यावेळेला मला वाटतं विद्यार्थी जोडले जातात. आणि मला वाटतं ह्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या ह्या महाविद्यालयाची हीच ख्याती आहे की त्यांनी पहिल्या बॅचचे विद्यार्थी अजून जोडून ठेवलेलं आहे. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे. तर त्या आणि हेच मला वाटतं पुढे जावं आणि तेच आपला मेंडेट आहे. यस प्लीज. से इट अगेन. हां 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 हां. बरोबर सर. आत्ता हां तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे 6 पे कमिशन झाल्यानंतर आपण 7ला आलो त्यावेळेला आपण मागे कम्पेअर नाही करत कारण वाढलेलं आहे. बरोबर. 2000ची नोट बंद झाली, फेस व्हॅल्यू तीच आहे, दुसरी आली आपण ॲक्सेप्ट केली. तशी ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे वेगळं आहे आणि ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये मी तेच आधी सांगितलं की माझा विषय जोपर्यंत त्याच्यात येत नाही तोपर्यंत माझी धडपड आहे. मी तिथे बसलो तर तेच करेल, तुम्ही काही वेगळं करत नाही आहात. तर आत्ता 4ही म्हणजे कंप्लीट महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जे डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आहे ते एकत्र बसून हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे वर्कलोडचा प्रश्न येतो, सुरुवातीला पहिल्यांदा तुम्ही ॲक्सेप्ट करा. जोपर्यंत तुम्हाला बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत तुम्ही विचार कशाला करतात. पण आत्तापर्यंत ते आम्हाला सांगतात तेच तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही काय काळजी करा, तुम्ही आधी घ्या तर खरी. आता आपण घेतलं पण आता आपण तुमच्या ज्या व्यथा आहे आम्ही त्यांच्यापर्यंत मांडतो आहोत. आणि मग तिथे ते सर्वसमावेशक करताना काय थोडेफार बदल करायला लागतील कारण जे दिलेलं आहे ते काही फायनल नाही आहे. आपण ह्या वर्षी राबवताना ज्या काही अडचणी येतील त्याचा फीडबॅक घेऊन आपण त्यांना परत त्याच्यात करेक्शन करायला लागणार आणि मग सर्वांना समावेशक होईल. पण तसंही सरप्लस व्हायचं कारण नाही आहे कारण माणसंच नाही आहे, तसंही काही काळजी नाही आहे. फक्त येणाऱ्या व्यक्ती येणार नाहीत तर कोणाचं तरी एक घर चालायचं ते बंद होऊ नये या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. पण मला वाटतं हे सर्वसमावेशक असेल आणि आता आपण जे ग्रुप करतो आहोत त्या ग्रुपमध्ये सर्वांना आपण एकत्र घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्याला आणि प्राचार्य खूप हुशार असतात. त्यांना माहिती आहे आजचे ॲडमिशन इकडचे 15 झाले की ते विंडोज बंद करतात, दुसरे ओपन करतात. त्यामुळे पुढचा विषय झाल्याशिवाय त्याच्या पुढच्या विषयाला जात नाही, ते मला माहिती आहे कसं आहे. हां त्यामुळे एक बॅच झाल्यानंतर ते करतात ॲडजस्ट. त्यामुळे तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहात त्यामुळे अडचण काही नाही. मला वाटतं चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात आपला एक संवाद झालेला आहे. साधारणतः माझी ख्याती ज्यावेळेला मी कुलगुरू व्हायचा होतो त्याच्या आधी एकदम वाईट माणूस आहे, आल्यानंतर कोणाचे प्रमोशन करत नाही असंच होतं. त्यामुळे पण आता तुमच्या लक्षात येईल की तसं नाही, ते त्या पोझिशनला तसं करायला लागतं, ह्या पोझिशनला असं करायला लागतं, इथे मवाळच व्हायला लागतं. ओके फाईन, धन्यवाद. ओके झालं. धन्यवाद सर. अतिशय बहुपैलू विचार आपण या ठिकाणी मांडले. भविष्याचा वेध आपण घेतला. शैक्षणिक धोरण हे परंपरा, प्राचीन विचार, संस्कृती आणि समाज आणि विज्ञान यांना एकत्र करणारं असून सर्वांगीण विकासाचं आहे असे महत्त्वाचे विचार या ठिकाणी आमच्यासमोर ठेवले. प्रश्नांना उत्तरं दिलीत आपण, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. यानंतर मी माननीय ऋतुजा भालेराव यांना विनंती करतो की आपण पसायदान सादर करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनेतिहि लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.